तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म आणि सावक संघ ह्या त्रिरत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम। उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं नियमित वाचन व ग्रहण आपण करत आलो आहोत। आजही त्या ग्रंथाचं पठण आणि श्रवण करण्याकरता आपण जमलो आहोत। कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मनुनी नमस्काराकरताही वेगवेगळे नियम बनवलेले आहेत। ब्राह्मणाचा मुलगा 8 वर्षाचाही असेल आणि क्षत्रियाचा 60 वर्षाचा असेल तरी त्या 8 वर्षाच्या मुलाला पिता मानून क्षत्रियाने नमस्कार करावा असं मनुनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। आज शूद्राबाबत मनुचं काय मत आहे ते आज आपण बघूया। मनुस्मृतीच्या 10व्या श्लोकामध्ये 10व्या अध्याय आणि 127व्या श्लोकामध्ये लिहितात की स्वतःचे संपूर्ण कर्तव्य कसे पार पाडावे याची चिंता असलेल्या शूद्राने किंवा काय करावे एकदा माहीत करून घेतल्यावर स्तुतीचा भाग वगळून व पवित्र ग्रंथाचा आधार न घेता कर्तव्य करावे, त्यामुळे तो पापापासून दूर जाईल। पवित्र धाग्याने व्यक्तीचा होणारा धार्मिक विधी हा अत्यंत महत्त्वाचा असतो। ब्राह्मण कुळात जन्मल्यावर 8व्या वर्षी, क्षत्रिय असल्यास 11व्या वर्षी, वैश्य असल्यास 12व्या वर्षी पित्याने मुलाची मुंज करून त्याच्यावर वर्णाचा शिक्का मारावा। आपण मागच्या प्रकरणात बघितलंय की बाबासाहेब लिहितात की पूर्वी जे वर्ण होते, गुरुकुल असायचं की गुरु वर्ण द्यायचा, मुलं शिकायला जायची। 7व्या वर्षी शिक्षणाला पाठवला आणि जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण व्हायचं तेव्हा गुरु त्यांना वर्ण द्यायचा। आता जसा दीक्षांत समारंभ असतात म्हणून त्याच्यामध्ये काय सुधारणा केली असेल तर गुरुनी वर्ण देण्याऐवजी तो बापानी वर्ण दिला पाहिजे। आणि म्हणून कायदा केला की ब्राह्मणाच्या मुलाने 8व्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलाने 11व्या वर्षी व वैश्याच्या मुलाने 12व्या वर्षी हा विधी केला पाहिजे। त्याला काय म्हणता तुम्ही? जानवं घालणं म्हणता की नाही, त्याला यज्ञोपवीत म्हणतात। त्यांच्या भाषेत काय म्हणतात? यज्ञोपवीत संस्कार। हा संस्कार पहिल्याने गुरुकुलामध्ये व्हायचा की गुरुकुळ शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलाला जेव्हा तो पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडायचा तेव्हा योग्यतेनुसार गुरु त्यांना त्या पदव्या द्यायच्या। मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, पण याच्यामधला चेंज केला आणि पित्याने वर्ण द्यायचा म्हटल्यावर मग पिता आपल्याच मुलाला ते वर्ण द्यायला लागले आणि म्हणून जन्माने वर्ण आणि जाती या निर्माण झाल्या। धार्मिक ज्ञानात प्रगती व्हावी अशी इच्छा ब्राह्मणाने किंवा त्यासाठी त्याच्या वडिलांनी बाळगावी, क्षत्रियाने आपले सामर्थ्य वाढवावे, वैश्याने त्याचा व्यापार वाढवावा, अनुक्रमे 5व्या 6व्या किंवा 8व्या वर्षापर्यंत ही प्रगती करावी। म्हणून परत दुसऱ्या ज्ञानाची प्रक्रिया, ज्ञानाची म्हणजे शिक्षण घेण्याची। पहिलं बुद्ध काळामध्ये सामनेर व्हायला 7 वर्षाचं वय लागत होतं, त्यालाच प्रतिक्रांती केली यांनी। आणि प्रतिक्रांती केल्यानंतर की जसं शिक्षणाला पाठवण्याकरता आणि तिथे गुरु तुम्हाला वर्ण देत होते तर ते पदवी पहिलीच द्यायला सुरुवात केली शिक्षणाच्या अगोदर। आणि मग वर्ण ठरवल्यानंतर शाळेत घालण्याचं वय त्यांनी 5, 6 आणि 8 असं केलं। ब्राह्मणाच्या मुलाकरता किती आहे? 5 वर्षाचं, क्षत्रियाच्या मुलाकरता 6 वर्षाचं आणि वैश्याच्या मुलाकरता 8 वर्षाचं। शूद्राच्या मुलाची कुठलीही काळजी घेतलेली नाही, कारण त्याला शिक्षणाचा अधिकारच नाही। बाबासाहेब त्याच्याच करता इथं लिहित आहे की शूद्राबाबत मनु काय म्हणतो तर मनु सायलेन्स आहे ह्या शिक्षणाच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत। म्हणजे समजून घ्यायचं जिथं मौन आहे तिथे शूद्रांनी शिकायचं नाहीये। वैश्य, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याकरता त्यांनी केलेलं आहे 5व्या वर्षी ब्राह्मणाच्या मुलांनी शिक्षणाकरता सुरुवात करावी। बघा, प्रतिक्रांतीची आजची भाषाही तीच आहे। जेव्हा तुम्ही शिक्षण घ्यायला लागलात तेव्हा त्यांच्या मुलाची सुविधा ही जन्मापासूनची असते। तुमच्या मुलाची सुविधा ही 7व्या 8व्या वर्षी तो पहिलीच जातो।
आता तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं कॅनवाटला जातात, शिशुगृहात जातात, ज्युनियर KG सिनियर KG म्हणतात ना, त्याच्या अगोदरचा बी आता काहीतरी एक प्रकार अर्थ प्ले काहीतरी म्हणतात ना, बेबी 2 वर्षाचीच झाली त्याला बरोबर बोलताही येत नाही. त्यांच्याकडे चूक नाही. आमच्याकडे एका भंतीजीने आणला होता एक सामनेर आहे की नाही, 3 वर्षाचं बाळ होतं, तुम्हाला सगळ्याला त्यांनी शिव दिलं. ऍक्च्युली 7व्या वर्षी सामनेर करायला सांगितलेलं, त्याच्या अगोदर नाही. मग आम्हीच नियम बदलायला लागलो तर दुसरे नियम बदलतात. सामनेराचा नियम 7व्या वर्षी का दिला होता, तर तुमचा जो मागचा मेंदू आहे तो शिकण्याच्या लायक झालेला असतो. आताही जे फॅड आहे त्याच्यावरती एक सर्वे आलेला आहे. जेव्हा IAS लोकांचा सर्वे केला आणि त्याच्यामध्ये जेव्हा बघितलं तर क्रायटेरिया काय होता, शक्यतो IAS कोणाची मुलं होतात की ज्यांच्या घरामध्ये साधारणतः त्यांच्या 75% आई वडील भाऊ बहिणी शिकलेले असतात, अनाडी नाही. त्याचा रेशो एकदम कमी आहे की ज्याच्या घरामध्ये शिक्षणाचा पायंडा आहे ते मुलं पुढे जातात. आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा निष्कर्ष काय काढलेला आहे की मुलगा 7 वर्षाचा झाल्यानंतरच त्याला प्रायमरी शिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. कारण काय होतं की जर तुम्ही जास्त भडीमार केला, मोबाईल हँग होतो ना, मोबाईलमध्ये जर जास्त मेमरीच्या वर्क स्टोअर झालं हँग होतं, तसं तुमच्या मेंदूचं आहे, मेंदूवरती तुम्ही जास्त काही भडीमार केला तर ते हँग होतं. म्हणून अपेक्षा काय असते की तो लहानपणापासूनच आपण शिकवायला जावं, पण तोपर्यंत त्याचा मेंदूच विकसित नसतो, त्याची घेण्याची ग्रास्पिंग पॉवर झालेली नसते. आणि म्हणून ब्राह्मण हुशार आहे. ब्राह्मण तिथे आपल्या मुलाला योग्य वेळेमध्ये 5व्या वर्षी तो 8व्या वर्षी त्याची मुंज करतो, 5व्या वर्षीपर्यंत त्याला शिक्षणाचा अधिकार देतो. क्षत्रियाच्या पोराला 6व्या वर्षी आणि वैश्याच्या पोराला 8व्या वर्षी. म्हणजे ह्या दोघांच्या लेवलमध्ये नेहमी 2/2 चा फरक असला पाहिजे. आजही तेच होतं. मी मागे सांगितल्याप्रमाणे की तुमची मुलं त्यांच्या लेवलला आली की ते नियम बदलून टाकतात. मुलगा जसाही समजा बहुजनाचा पोरगा बराबरीला आला की ते काही ना काही शोध लावून नियम बदलून टाकतात, कारण तुम्हाला ऍडजस्ट व्हायला. सिलेबस बदलाचा प्रकार तुम्हाला आठवत असेल, कारण आमच्या वेळेचा जो मॅट्रिकचा सिलेबस होता तो आता नसेल, आता त्याच्या पलीकडे गेले. सिलेबस आता त्यांनी धार्मिक लेवलवरती आणलाय. आणि म्हणून सिलेबस बदलण्याचा काय प्रकार असतो, तर तुमच्या बुद्धीवरती करणारा तो एक प्रकारचा आघात असतो. इंग्रजांनी शिक्षण आणलं, पण इंग्रजांनी कुठलं शिक्षण आणलं, तर गुलामीचं क्लार्क बनवणार. जेमतेम इंजिनियर बनवणाराचंही शिक्षण आणलं, तर त्या वेळेचा त्यांना वाटणारी गरज. तुमच्या माहिती करता सांगतो की इंग्रजांनी इंजिनिअरिंगची पहिली शाखा कुठली चालू केली असेल, तर टेक्सटाईल, कपडा विणण्याचं काम, सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ही शाखा निर्माण केली नाही. कारण जर तुम्ही आजही जुन्या इमारती बघितल्या, त्यांच्या इंग्रजाच्या काळातले पूल बघितले, इंग्रजाच्या काळातल्या इमारती बघितल्या, तर आर्किटेक्ट आणि इंजिनियर त्यांचे होते. तेवढं प्रगल्भ तुम्हाला होऊ दिलं नाही. आजही 200-200 वर्षाचे पूल आहेत ते अजून पडले नाही. 25 वर्षाचा पूल नदीच्या पुरात वाहून जातो. म्हणजे शिक्षणाची ती मेथड जशी त्यांनी लागू केली तशी म्हणूनही लागू केली की शिक्षण हे तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. तुमची तर व्यवस्था केलीच नव्हती, पण त्यांनी क्षत्रिय आणि वैश्यामध्येही फरक केला होता. शिक्षणाचे अधिकार कसे दिले, तर पंडितांनी सर्व शिक्षण घ्यावं, क्षत्रियांनी फक्त खाली शारीरिक शिक्षण घ्यावं आणि वैश्यांनी व्यवहाराचं शिक्षण घ्यावं. हीच प्रथा आजपर्यंतही लागू आहे, आपल्या लक्षात येत नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो की शिकणं आणि शिकवणं, आजपर्यंत जेव्हा सर्वे केला तर जेवढ्या काही युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे प्रोफेसरचे पद आहेत त्याच्या 90% ब्राह्मणाचे आहे. कुलगुरू जर तुम्ही आता बघितलेत तर ते तर ब्राह्मणाचे आहेच आहे, पण तो RSS ला कनेक्ट असला पाहिजे. म्हणून कितीही पुढारले तरी त्यांनी त्यांची संस्कृती अजून जपून ठेवलेली आहे. म्हणून शिक्षणाच्या याच्यामध्ये त्यांचा मुलगा पुढे राहावा म्हणून शिक्षणामध्ये वयाचं त्यांनी प्रमाण घातलं आणि ब्राह्मणाकरता वेगळं वय आणि वैश्य आणि क्षत्रियाकरता वेगळं वय केलं. ज्ञानाची ही दीक्षा गायत्री मंत्र घोषात विना विलंब घ्यावी. ब्राह्मणाने 16 वर्षाच्या
क्षत्रियाने 22 व वैश्याने 24 वर्षाच्या आत हा विधी पार करा. म्हणून हे मी कायदे का करतो? बाबासाहेबाला इथं प्रतिक्रांती दाखवायची की भगवान बुद्ध 7व्या वर्षी सामनेर करतात. 7व्या वर्षी सामनेर केल्यानंतर त्याला उपसंपदा घेण्याकरता किमान 10 वर्षाचा काळ लागतो. म्हणजे मुलगा किती वर्षाचा होतो? तो 17 वर्षाचा. इथे ब्राह्मणाने आपल्या मुलाला दीक्षा घेण्याकरता, म्हणजे त्यांची दीक्षा कोणती आहे? मग प्रवर्जा म्हणजे यज्ञ पवित आणि शिक्षणाला सुरुवात गायत्री मंत्रापासून करायची. आता गायत्री मंत्र तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? कधीतरी गाणं ऐकलं असेल, भोर 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 सुवा, हे गाणं ऐकलं असेल ना तुम्ही? त्यालाच गायत्री मंत्र म्हणतात. दुसरं तिसरं काही नाही. गायत्री मंत्राचा अर्थच तो आहे की मी त्या ब्रह्माला मानतो, ब्रह्मापासून मानणाऱ्या सगळ्या गोष्टीचं मी हे करतो. गायत्री ही त्यांच्या पुराणानुसार ब्रह्मदेवाची मुलगी आहे. त्या एकाच गायत्रीचं नाव सावित्री, सरस्वती आणि गायत्री केलेलं आहे. मग ज्या ज्या प्रसंगाला त्यांना जे जे नाव वापरायचं ते नाव ते वापरतात. म्हणून ब्राह्मणाच्या मुलाला दीक्षा कधी दिली जाते? 16व्या वर्षी. कशाची प्रतिक्रांती आहे की 7 वर्षाचा सामनेर जेव्हा 10व्या वर्षी उपसंपदा घेतो त्या दिवशी ब्राह्मणाचा यज्ञपवित विधी होतो आणि ब्राह्मणाचा मुलगा शिक्षणाला लायक होतो. ही बौद्धाला केलेली प्रतिक्रांती आहे. आणि बौद्धाच्या काळामध्ये कोणालाही बंधन होतं का? कोणालाही बंधन नव्हतं. 7व्या वर्षी सामनेर सगळे होत होते. आजच्या पद्धतीमध्ये जी घेतलेली आहे, तुम्ही जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर पहिल्या वर्षामध्ये मुलांना सगळ्या शाखा कॉमन असतं ते. मग तो मेकॅनिकलचा असो, इलेक्ट्रिकलचा असो, सिव्हिलचा असो, ही संकल्पना बुद्धाची आहे. सामनेर झाला तर सगळ्या याची लोक असे 10 वर्षात झाल्यानंतर उपसंपदा व्हायची, मग अग्र व्हायचे. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जे 32 विषय शिकवले जायचे तर सामनेर पहिला 7 वर्ष त्याने ती घेतल्यानंतर मग त्यांचं बायफर्केशन व्हायचं की कोणाला कुठल्या याच्यामध्ये पाठवायचं, कोण कुठल्या बौद्धिकतेच्या पात्रतेचा आहे. ब्राह्मणाने ही सगळी पात्रता आपल्याकडे घेतली. त्यांनी सांगितलं की 16व्या वर्षी ब्राह्मणाचा पोरगा प्रवर्जा घेईल, म्हणजे यज्ञ करेल, पण त्याचं शिक्षण काय असेल? वेद आणि गायत्री मंत्राने सुरुवात करून वेदाचं पूर्ण ज्ञान त्यांनी स्वीकारायचं, शिकायचं आणि शिकवायचं काम त्याच्याकडे दिलं. तर क्षत्रियाच्या पोराने कधी दीक्षा घ्यायची? 22व्या वर्षी. त्यांनी 16व्या वर्षी घ्यायची नाही. का घ्यायची 22व्या वर्षी? कारण हा 16 वर्षाचा 6 वर्षांनी परफेक्ट झालेला असेल. त्याच्या ज्ञानात कसा झालेला असेल? परफेक्ट झालेला असेल. आणि तेव्हा कुठे क्षत्रियाचा नेमका शिकायला येईल. 16 वर्षाचा 22 वर्षाचा होईल त्यावेळेस त्याचा कोर्स पूर्ण झालेला असेल आणि मग क्षत्रियाचा 22व्या वर्षी शिकायला येईल. मग ब्राह्मणाचा वर्षच असेल की नाही? अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. एखाद्या वेळेस तुम्ही लहान असाल, पण रणजी नावाचा प्रकार व्हायचा पहिला. रणजी करंडक खेळल्या जायचं. कुठे वापरतात ते तत्व तुम्ही बघा. रणजी करंडक मध्ये ओपनिंगला हे दोघं खेळायचे एकाच संघाकडून. आणि त्या रणजी करंडक मध्ये जर विनोद कांबळीने 300 धावा काढल्या तर सचिन तेंडुलकरच्या 200 असायचे. परंतु जेव्हा इंडियाच्या टीम मध्ये सिलेक्शन करायचंय तेव्हा मात्र सचिन तेंडुलकरचं सिलेक्शन झालं. ओरड झाली त्यावेळेस विनोद कांबळीचं का नाही झालं, विनोद कांबळे जास्त धावा काढतात, हे करतात. पण सचिन तेंडुलकरचं झालं. आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी कोणाचं झालं? विनोद कांबळेचं. कारण तोपर्यंत सचिन तेंडुलकर प्रस्थापित झाला होता आणि सगळ्यांच्या डोक्यात सचिन तेंडुलकर गेला होता. तो सेंचुऱ्या मारतो. त्याची झिरो कोणाच्या लक्षात आजपर्यंत नाही. तो झिरोवर किती वेळेस आउट झाला, त्याचंही एक शतक झालंय, पण लोकांना माहिती नाही. सचिन तेंडुलकरला त्याचे 100 शतकच फक्त आपल्याला माहिती आहे. सांगतो तुम्हाला कसं करतात ते प्लॅनिंग. 6 वर्ष विनोद कांबळे सडावला. तोपर्यंत सचिन तेंडुलकर एवढा प्रस्थापित करून ठेवला होता. त्याच्यानंतर न्यूनगंड आहे तो विनोद कांबळेला संघामध्ये घेतलं आणि विनोद कांबळे अपसुकत 1-2 याच्यामध्ये आउट होत गेला. आणि मग सचिन तेंडुलकर ऑटोमॅटिक मोठा. कारण सचिन तेंडुलकर हा ब्राह्मण आहे आणि विनोद कांबळे हा, तुम्हाला माहित आहे, सच का सामना नावाचा एक प्रोग्राम यायचा. तुमच्या लक्षात आहे की नाही काय? सच का सामनामध्ये त्या माणसाला भूल द्यायचे आणि त्या भूल मध्ये तो काय झालं ते सगळं खरं
खरं सांगून टाकायचं. त्याला सच का सामना म्हटलं होतं. शो आला होता, हा खरा रियालिटी शो होता. त्याच्यामध्ये विनोद कांबळेंनी सांगितलं होतं. आणि जेव्हा तो पूर्ण शुद्धीवर आला तेव्हा त्याला सांगितलं की तो असं उत्तर दिलं होतं. कारण हे उत्तर दिल्यानंतर सचिन तेंडुलकर नाराज झाला होता. ही कथा तेव्हापासून आतापर्यंतही चालू आहे. त्यांच्याकरता प्रस्थापित करण्याकरता तो नियम बाजूला करतात. तेंडुलकर केवळ तो असल्यामुळे त्याला प्रस्थापित केलं. विनोद कांबळी 6 वर्षांनी आणला. ऍक्च्युली कौशल्यवान विनोद कांबळी तेंडुलकरापेक्षा चांगला होता, कारण रणजीमध्ये याच्यापेक्षा तो चांगला खेळायचा. परंतु त्याला डाऊन करण्याकरता हा उपाय ते वापरतात. आजही बऱ्याच गोष्टीमध्ये ते उपाय वापरल्या जातात. आपल्या लक्षातही येत नाही. आपली मुलं एका वर्गात शिकतात पण ट्रीटमेंट वेगवेगळ्या दिल्या जातात. आणि म्हणून मनुस्मृतीने केलेले कायदे की तिथे ब्राह्मणाच्या पोराला 16व्या वर्षी शिक्षणाचा अधिकार, क्षत्रियाला 22व्या वर्षी, म्हणजे 6 वर्षात तो ट्रेन होईल, तोपर्यंत हा जाणार नाही. आपल्या पिढ्या का चाच पडल्या? 5000 वर्ष ते शिकत होते आणि आपल्याला अचानक त्यांच्या रेसमध्ये आणून ठेवले. मुलगा होईल का? शाहू महाराजांनी कशाचं उदाहरण दिलं होतं? त्यावेळेचा एक शास्त्री, जेव्हा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 50% रिझर्वेशन दिलं तेव्हा ब्राह्मण चिडले. त्यावेळेस लोकमान्य टिळकही जिवंत होता. लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजावरती टीका केली. शाहू महाराजांच्या ते लक्षात आलं होतं आणि पुण्याचा शास्त्री त्यांच्या संस्थानात गेला आणि ब्राह्मणाचा उद्वेग आणून त्यांनी सांगितलं की हे काय करताय महाराज, तुम्ही जर 50% लोकांना रिझर्वेशन दिलं तर तुमच्या राज्याचा सगळा सत्यानाश होईल. शाहू महाराज म्हटले, राज्याचा सत्यानाश मी काही होऊ देणार नाही. मी सक्षम आहे त्याला राज्य सांभाळायला, परंतु ह्या लोकांवरती जो अन्याय झाला तो कसा भरून काढणार? तर ते म्हणे कशाला, यांनी येऊ द्या ना, स्किलनी येऊ द्या शिकायला. आता सगळ्यांनाच परमिशन दिली तुम्ही. मग जो कोणी बुद्धिवान असेल किंवा जो कोणी असेल तर तो येईल. तर प्रयोग केला होता शाहू महाराजांनी. त्याला घोड्याच्या पागेत घेऊन गेले. त्यावेळेस राज्याकडे घोड्याची पागा म्हणतात, घोड्या आता आपण तबेला म्हणतो की नाही, त्या तबेल्यात घेऊन गेले आणि शण्याचं हे असतं तर सगळे घोडे मोकळे सोडायला सांगितले आणि शने मैदानात टाकले. नॅचरली होतं की जे सदृढ आणि मजबूत घोडे होते ते कमजोर घोड्याला खाऊ देत नव्हते. आणि मग त्या शास्त्रीलाच प्रश्न विचारला शाहू महाराजांनी, म्हणजे आता यांचं काय करायला पाहिजे? हे मजबूत घोडे, चांगले पहिलवान घोडे ह्या कमजोर घोड्याला खाऊ देत नाहीत, काय करायला पाहिजे? तसं म्हणे यांना वेगळं वाढायला पाहिजे. मग शाहू महाराज म्हणे मी तरी काय वेगळं केलं? मी हे तेच केलंय की जे कमजोर समाज आहे त्याला बरोबर आणण्याकरता मी त्यांना सवलती दिलेल्या आहेत. म्हणून त्याचं दुसरं उदाहरण देईन मी तुम्हाला की शर्यत ही जे सारखे आहेत त्यांच्यात लावल्या जाते ना. शर्यत पहिलवान एक आहे, एक रोकडा माणूस यांची कुस्ती लावल्या जाईल का? त्यातलं आत्ताच उदाहरण आहे. आपली जी बॉक्सिंगला पोरगी गेली होती, काय तिचं नाव आहे? मेरी कोम बॉक्सिंग याला गेली होती, पण पहिलवान म्हणून त्याच्यावर पिक्चर काढला ना याने, आमिर खानने. फोगाट म्हणून आहे ती मुलगी. ती याला गेले, तिला करू होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून तिचं वजन किती, ती मला वाटतं 55च्या वयोगटात ती खेळत होती किलोमध्ये, आणि तिचं 100 ग्रॅम वजन 55च्या पेक्षा फक्त जास्त होतं. आणि म्हणून तिला कुस्ती खेळू दिली का? कारण तिथे न्याय होऊ शकत नसता. इथं 100 ग्राम जरी वजन असेल तर पुढच्या 55 किलो वालीला ही हरवेल. म्हणजे त्या ऑलिम्पिक मध्ये समानता किती पद्धतीत पाळल्या जात होती? हा कायदा कुठला होता? बुद्धाचा कायदा होता की समान प्रमाणामध्ये तुम्हाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही एक 100 किलोच्या पैलवानाच्या पुढे किडीमिडी 50 किलोच्या पैलवानाला लढवाल का? तो नियम ऑलिम्पिक मध्ये. आता 4 वर्षाची गोष्ट आहे ती, तिला खेळू दिलं नाही. सुवर्ण पदकाची शेवटची लढत होती ती, सुवर्ण पदक तिला
मिळणार होतं, परंतु 100 ग्राम वजन काढा, त्या 100 ग्राम त्याने डोक्याचे केस काढले. ती रात्रभर झटत होती, व्यायाम करत होती, अंगावरची चरबी घटवत होती, पण शेवटला 50 ग्राम जास्त होतं. तिला त्या ऑलिम्पिक मध्ये खेळू दिलं नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे की इथे म्हणून तुमच्यावर किती अन्याय केलेला आहे. तुम्हाला खेळू तर दिलंच नाही, मैदानातच येऊ दिलं नाही. आणि म्हणून त्या मैदानात यावं म्हणून नंतर सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी तुम्हाला लेवल फील्ड मिळाली. कॉम्पिटिशन करण्यालाही हेल्दी कॉम्पिटिशन असावं, म्हणजे 30 किलो वजनाचा माणूस 30 किलोशी लढेल. आताही तुमचं रिझर्वेशन हे गरिबी हटावचा कार्यक्रम आहे का? मग तो प्रतिनिधीचा कायदा आहे, गरिबी हटाव, रिझर्वेशन नाही. म्हणून कधी कधी काय होते की आपल्या मुलांनाही नुनगंड यायला लागलाय की आम्हाला सवलती मिळतात. तुमच्या सवलती तुमच्यावाला गरिबी हटावचा प्रोग्राम नाहीये, ते प्रतिनिधित्व आहे तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणातलं. तुमच्या बापाच्या इस्टेटीत सगळेजण हिस्सेकरी आहेत की नाही? तशी इंडिया ही आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. इंडिया ही सगळ्याची आहे ना. बाबासाहेब वैतागून महात्मा गांधीला म्हटले होते ना की महात्मा गांधी तुम्हाला मदरलँड आहे, मला मदरलँड नाही, आय हॅव नो मदरलँड म्हटले होते बाबासाहेब. ही भारत माता जर तुमची आई असेल तर माझी ती आई नाही उपकू शकत. कारण आई एका मुलाला पदराच्या आड आपला पाना पाजते आणि एकाला दूर लवते, अशी आई होऊ शकत नाही. कारण ही आई मला 5000 वर्षापासून माझ्या पिढ्याच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित आहे. आणि बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की जर ह्या मदरलँडचं माझ्या हातून जर काही भलं झालं तर ती माझी सद्विवेक बुद्धी समजावी, आणि जर माझ्या हातून हिचं काही नुकसान झालं तर मात्र ते तुमची जबाबदारी समजावी, कारण तुम्ही आमच्यावर केलेला अन्याय आहे. म्हणून बाबासाहेब प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला न्याय देताना प्रति म्हणून का म्हटलं बाबासाहेबाला की त्या म्हणून अन्यायकारक कायदे केले, बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं, कुठलाही प्रश्न रेज नाही केला. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतो की बाबासाहेबांचे ग्रंथ फक्त प्रश्न निर्माण नाही करत, त्याच्यावरचं उत्तरही शोधून काढतात. म्हणून त्यावेळेस दिलेले आताही कसे रिलेव्हंट आहेत. मी 2-4 उदाहरण काढले की म्हणून त्यावेळेस सांगतो की 16 वर्षाचा ब्राह्मणाचा पोरगा पहिला शिकायला जाईल, क्षत्रियाचा कधी जाईल 22व्या वर्षी आणि वैश्याचा 24व्या वर्षी. याच्या पाठीमागचं राजकारण काय होतं की तिथे बराबरी झालीच नाही पाहिजे, कारण 6 वर्षात हा वर्षळच होणार आहे. आणि आजही तीच परिस्थिती आहे. तुम्हाला करण्याकरता जसं मी विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं, लता मंगेशकरच्या, आमच्या कितीतरी लता मंगेशकर गावाकडे होत्या, पण एकही लता मंगेशकर पुढे आली नाही. मी लहान असताना माझ्या आईच्या आणि यांच्या मी उभ्या ऐकलेल्या आहेत जातीवरती, त्या लता मंगेशकर पेक्षाही सुंदर गाणे गाणाऱ्या आमच्या पूर्वज होत्या. परंतु लता मंगेशकरचा बाप प्रस्थापित होता आणि म्हणून तो पुढे आला. आमच्या लता मंगेशकरचे बाप हृदयनाथ मंगेशकर नव्हते आणि म्हणून आमच्यातल्या लता पुढे आल्या नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ बाबासाहेबांनी याच्याच करता लिहिला की आम्ही का पुढे आलो नाही, आम्हाला कोणी दाबलं होतं आणि कशा करता दाबलं होतं. ही प्रतिक्रांती नेहमी करता चालू राहणार आहे. बाबासाहेब लिहून ठेवतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नाही, तर ब्राह्मणशाही आणि बौद्ध धर्म यातला संघर्ष आहे. मधामध्ये उगवलेल्या शाखा ह्या वेगळ्या आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, वैश्य ह्या येणाऱ्या नुसत्या शाखा आहेत, पण खरा संघर्ष कोणाचा आहे? ब्राह्मण आणि बौद्ध समाजामध्ये. आणि त्याचीच उदाहरणं बाबासाहेब देतात की 16व्या वर्षी का, तर 7व्या वर्षी होणारा सामनेर 17व्या वर्षी उपसंपदा करत होता, म्हणून ब्राह्मणांनी 16व्या वर्षी आपल्या पोराला नाव वेगळं द्यायचं, यज्ञोपवीत म्हटलं. इकडे उपसंपदा म्हणजे काय होते आता आमच्या डोक्यात वेगळंच आहे. उपसंपादित भिक्षू ऑटोमॅटिक 10 वर्ष झाले होतं, बुद्धाच्या काळात नव्हतं तसं, परीक्षा होती. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जसं आम्हाला BA BCom ग्रॅज्युएट अशा पदव्या मिळतात, तशा त्याच पदव्या होत्या तिथे. सामनेर, उपसंपादा, त्याच्या थेरो, महाथेरो, पच्चक बुद्ध, सम्यक बुद्ध ह्या डिग्र्या होत्या. तुम्हाला त्यावेळेस दीक्षांत समारंभ होत होते,
आणि म्हणून चीनचे फैयान आणि इसिंग हे किती किती वर्ष राहिले इथे? 15-15, 16-16 वर्ष राहिले. म्हणजे कंप्लीट शिक्षण करून ते परत गेलेले. आम्ही त्याला धार्मिक तेढ बनवलं आणि आताही आमचा भिक्षू शिवर अंगावर घेतलं, उपसंपदा झाली ना ऑटोमॅटिक 10 वर्ष झाली की ऑटोमॅटिक फिरवतो. तसं नव्हतं. हे बोललं की मलाही भिक्षू संघामध्ये टीका होतील, होऊ द्या, त्याला काही हरकत नाही. परंतु त्यावेळेच्या वर्षावासामध्ये 10 वर्ष झालेले भिक्षूची परीक्षा घेतली जायची आणि म्हणून गुरुकुल त्याला कुठून चोरलं गेलं? तर गुरुकुल हे याच्यामध्ये. आता जो वर्षवास मी पुढे बसलो तुम्ही जे ऐकायला बसलात, वर्षावास तसा होत होता का? नाही. त्यावेळेचा संघनायक बसायचा आणि खाली सगळे सामनेर ऐकायला असायचे. सामनेर किंवा 7-8 वर्षाचे भिक्षू, आणि त्याच्यामध्ये ठरायचा जो परफेक्ट होईल मग त्याला धम्मप्रचाराकरता परमिशन दिल्या जायची, तो उपसंपादित व्हायचा. तीच प्रथा ब्राह्मणांनी चोरली, पण ब्राह्मणांनी त्याला जन्माचा आधार दिला. जन्माचा आधार दिला आणि म्हणून पोरग प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांनी घरापासून तयार होते. आणि म्हणून ब्राह्मण कधी विसरत नाही जानवं घालायला. आम्ही आमच्या पोराला दीक्षा द्यायला बघू, करता आलं तर करू, नाही करता आलं तर नाही करू. खरं म्हणजे अतिशयोक्ती नसेल, पण लग्नामध्ये हा क्रायटेरिया असला पाहिजे की ह्या मुलाची 10 दिवसाची सामनेर दीक्षा झालेली आहे का, ह्या मुलीची सामनेर दीक्षा झालेली आहे का. पंचांगाने हे पाहिल्यापेक्षा बौद्ध धर्मातल्या यांनी हे बघितलं पाहिजे की किमान 10 दिवसाचं संस्कार शिबिर त्या मुलांनी केलेलं आहे की नाही केलेलं. कारण त्यावेळेसचे त्रिपिटकामध्ये बरेच उदाहरण आहे. सामनेर ही पदवीच कशा करताय की 7 वर्षानंतर त्याला उपसंपादित व्हायचंय का त्याला परत गृहस्थी जीवनात जायचं, हे स्वातंत्र्य त्याला असतं. याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की 7 वर्ष तो धम्माचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेस तसं धम्माचं शिक्षण नसायचं. आजही तुम्ही जर बघत असाल, मी परवालाच सांगितलं की जाती जरी नसतील पण आता वर्ग निर्माण झालेले आहे. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असं करतो की नाही आपण. त्या दिवशी मी सांगितलं की UPSCच्या पोराला कुठल्याही जातीची पोरगी द्यायला लोक तयार आहे. कलेक्टर झाला ना, ब्राह्मण पण हिचकिचात नाही, त्याला आपली पोरगी द्यायला तो तयार असतो. ब्राह्मणाचा वर्ग नाकारत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यातल्या IAS पोरांच्या 75% बायका या ब्राह्मणाच्या आहेत. कारण हा एक वर्ग निर्माण झाला. रिक्षावाल्याला ब्राह्मणाची पोरगी नवरा करत नाही, ती कलेक्टरच्याच पोराला करते. का करते? कारण इथे ती प्रस्थापित आहे. त्या प्रस्थापितपणानुसार म्हणून ते छेरलं होतं. म्हणून ते आजही सजग आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की जेवढे जेवढे बी धर्म आहेत त्याच्या टॉपला RSSचाच माणूस आहे. तुमच्या भिक्षू महासंघामध्ये टॉपला जो माणूस आहे की नाही तो RSSचा आहे. आज मी जाहीरपणाने सांगतोय. जो तुमच्यावाला भिक्षू महासंघाचा मेन संघानुशासक आहे तो कोण आहे? RSSचा आहे. का तुमच्या महाबोधी विहाराचा तिला सुटत नाही? कारण तुमच्या डोक्यावर RSS आहे, तुम्हाला माहितीच नाही. मुसलमानाचा एक मोठा मौलवी कोण आहे? तर तो RSSचाच आहे. सगळ्या ठिकाणी ते एवढे सजग आहे, आम्ही झोपलेले आहोत. आम्हाला ना धम्माची चिंता आहे, ना समाजाची चिंता आहे, ना कशाची चिंता आहे. आम्ही अतिवैज्ञानिक होतो आणि पुढच्याचे दोष फक्त काढत बसतो. दोष काढण्यापेक्षा मी कालच्याच प्रवचनात आपण बघितलं की आम्ही शिकवायला तयार आहोत. प्रत्येक जण शिकवायला तयार आहे, शिकायला कुणीच तयार नाहीये. कारण प्रत्येकाचा असा अहंगंड आहे की मी हुशार आहे, मला सगळं काही येतं. मग ते सगळ्यामध्ये भिक्षूमध्येही तेच आहे, तुमच्या शिकल्या सवरलेल्या लोकांमध्येही तेच आहे, अनाडी लोकांमध्येही तेच आहे. अनाडी पण स्वतःला अनाडी म्हणायला तयार नाही. म्हणून बाबासाहेबांनी व्याख्या केली होती. बाबासाहेब मरेपर्यंत विद्यार्थी होते. बाबासाहेब शेवटपर्यंत शिक्षणच घेत होते. असा एकही दिवस त्यांचा जात नव्हता. कारण बाबासाहेब शेवटच्या दिवशी 5 डिसेंबर 1956 ला
बुद्ध आणि धम्म त्याच्या प्रस्तावनेवरती शेवटचा हात फिरवतात आणि नंतर त्यांचा मृत्यू. आज होतंय का आपल्याच्याने तसं? नाही. आम्ही आमच्या सुविधानुसार धम्म पाळायला निघलो आणि मग आम्हाला काय मिळेल? आमच्या सुविधानुसारच मिळेल ना. ग्रंथ लिहिण्याचे, ग्रंथ ऐकण्याचे, ग्रंथ समजून घेण्याचे उद्देश काय असतील? क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ बाबासाहेबांना का द्यावा? तसं जर बघितलं तर हा पीएचडीचा ग्रंथही नाही बाबासाहेबाचा. काही ग्रंथ बाबासाहेबांचे पीएचडीचे आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपीज असेल, वेगवेगळे ग्रंथ असतील तर ते त्यांनी पीएचडी करता लिहिले. पण क्रांती आणि प्रतिक्रांती, बौद्ध धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पीएचडीचे ग्रंथ नाहीत, पण तरी संशोधनपर ग्रंथ आहे. बाबासाहेबांनी कुठलंही मनोरंजनात्मक आणि खोटं लिहिलंय का? बाबासाहेब मनुच्या मनुस्मृतीचा अध्याय आणि श्लोकाचा पुरावा देतात की ह्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, त्या श्लोकामध्ये तसं म्हटलंय. आणि ते कशाला काउंटर होतं? तर बुद्धाच्या त्रिपिटकाला काउंटर, बुद्धाच्या विनयाला काउंटर होतं, बुद्धाच्या सुत्ताला काउंटर होतं. आणि म्हणून बाबासाहेब गीतेविषयी म्हणतात की गीता ते दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची केलेली विकृत कॉपी आहे. धम्मपदाची कॉपी आहे, पण कशी आहे? विकृत केलेली आहे. आणि म्हणून आणि त्याला किती महत्व आलेलं आहे? जर धम्मपद एवढं सकृत असताना तुम्ही त्याला स्वीकारायला तयार नाही, पण विकृत केलेली गीता पूर्ण जगामध्ये तिला ही लोक मान्यता मिळवून बसले. कोर्टामध्ये गेलात तर आजही त्या गीतेवर हात ठेवा म्हणतात आणि शपथ घ्या. तुमच्यावाली पात्रता ठरवण्याचा क्रायटेरिया काय असतो? की आजपर्यंत मी साधे नियम सांगतो तुम्हाला. आपण पुढच्याशी वादविवाद करताना पुढच्याला जर खरं नाही वाटलं की आपण लगेच गळ्याला हात लावतो, आईची शपथ म्हणतो की लगेच गळ्याशी हात जातो तुमच्या, काय म्हणता? आईची शपथ मी खोटं बोलत नाही. कारण कोणाची क्रेडिबिलिटी आहे? आईची. आई ही विश्वास पात्र आहे आणि त्या विश्वास पात्राची मी शपथ घेतोय पुढच्याला सांगण्याकरता. त्यांनी त्या खोट्या ग्रंथाला विश्वास पात्र म्हणून खोट्या याला विश्वास पात्र बनवलं. धम्मपद आपण ठेवू नंतर मी तुम्हाला सांगेन की धम्मपदाच्या जशाला तशा गाथा आहेत गीतेमध्ये, फक्त त्याला भक्तीचं स्वरूप दिलं. कृष्ण त्याच्यामध्ये नायक आणून त्याला भक्तीचं स्वरूप दिलं. म्हणून बाबासाहेबांनी एवढ्या तिरस्काराने म्हटलं की गीता म्हणजे संडासामध्ये पडलेला रुपया आहे, उचलायचा की नाही उचलायचा ते तुम्ही ठरवा. त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणतो की आता तुम्ही सगळेजण हे करतात की नाही, आणि परत आपलं डोकं बघा कसं आहे. आम्हाला मनोरंजनाच्या गोष्टी ह्या आमच्या हव्या. पंढरीचा विठोबा आमचाच आहे, बालाजी आमचाच आहे, सोमनाथचा जगन्नाथ आमचाच आहे. पुरावे आहेत ना याला, असेच नाही सांगत आमचे लोक. जगन्नाथावरती स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, विठ्ठलावरती बाबासाहेब बोलले. बाबासाहेब बोलले मी प्रूव्ह करून दाखवतो तो बुद्ध आहे म्हणून. पण बाबासाहेब त्याच्या पुढे जातात. रमाबाई जेव्हा म्हणते की बाबासाहेब मला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचंय, तेव्हा ते म्हणतात रमा अगं तो विठ्ठल आता तुझा राहिलेला नाहीये, बुद्ध नाहीये तो. कारण तो तुझ्या समाजाला पायरीवर पण चढू देत नाही. आणि मग अशा विठ्ठलाला घेऊन तू काय करणार आहे? आपण आपली पंढरी निर्माण करूया. आणि बोधिसत्वाचे वाक्य कुठेही खाली जात नाहीत. बाबासाहेबांनी एक मरून पंढरी निर्माण केली आणि एक तुम्हाला दीक्षा देऊन पंढरी निर्माण केली. 2 पंढऱ्या निर्माण केल्या आणि दोन्ही पंढऱ्याची आम्ही जत्रा करून टाकल्या. ह्याच दृष्टीने बामण एवढा हुशार आहे. त्यांनी तुमचं चोरलं, त्याला लेबल लावलं. अमेझॉन आणि तुम्ही याच्यावरती सामान मागवता की नाही? तुम्हाला माहित आहे का? अमेझॉन वाल्याकडे एकही कंपनी नाही, एकही वर्कशॉप नाही, ते एकही माल बनवत नाही. तो करतो काय? दुसऱ्याचा माल विकत घेतो, त्याच्यावर अमेझॉनचं लेबल लावतो, विकून टाकतो. त्याच्या मालाची किंमत, त्याच्यात आपलं कमिशन मिळवतो, विकून टाकतो. जगातला श्रीमंत माणूस आहे तो अमेझॉनचा माल. ओला कंपनी माहिती, जे टॅक्सी हे ते सगळं करते, त्याच्याकडे एक पण टॅक्सी नाही. तिचा जो मालक आहे ना, तो माझा चांगला मित्र होता, मुंबईला होतो त्यावेळेस. एकही टॅक्सी नाही त्याच्याकडे, एकही गाडी नाही, साधी अँबेसेडर नाही त्याच्याकडे.
पण तो ह्या इंडियामधल्या सगळ्यात जास्त गाड्यांचा मालक होऊन बसला. गाडी तुमची, काम तुम्ही करायचं, याचं एक फक्त खाली सॉफ्टवेअर आहे, फोन आला, गाडी तुमची, ड्रायव्हर तुमचा, सगळा तुमचा, याचं कमिशन लावतो, नाव लाभ. ब्राह्मणांनी तेच केलं. सगळं तत्वज्ञान तुमचं, त्याला फक्त लेबल चिटकवलं म्हणून, आणि ते आपल्या नावावर पेटेंट. आणि मग आता परत आमची बुद्धी आम्ही त्याच्याच करता उतरून करायला लागलो. इथे बाबासाहेब सांगतात, हो ते तुझं आहे, परंतु तुझ्या खिशातले बदाम जर शेणात पडले तर उचलून खाशील का? तसं झालेलं आहे आता. ते बालाजी बुद्धाचीच मूर्ती आहे, पण ती आता एवढी विकृत झाली की तिथे तुमच्या लहरी शिल्लक नाही. जिथे शिल्लक आहे त्याच्या कथा झाला. आजही तुमच्यावाल्या ज्या लेण्या आहे, लेण्यामध्ये अजूनही बुद्धाच्या लहरी आहेत. अनंत भिक्षू तिथे राहिलेले आहेत. तिथल्या करता आम्ही झगडायला तयार नाही. त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर होतंय, आम्हाला माहिती. जा ना लेणीवर, लेणीच्या बाजूला झालं की नाही मंदिरात. ही ते किती जागृत आहे, म्हणून किती जागृत आहे, म्हणून त्यांच्या डोक्यात किती घातलेलं आहे की लेण्याच्या बाजूला मंदिरं उभी करा. पहिल्या त्या लेण्या झाकून टाकल्या होत्या, त्या बिचाऱ्या कनिंगमनी उघडल्या. आताचा म्हणून काय करतो, त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर बांधतो, त्याच्या बाजूला शंकराचं मंदिर बांधतो, आणि श्रावण महिन्यामध्ये बरोबर दुधाचा तांब्या घेऊन तिथल्या बाया तिथे त्या मंदिराला जातात. प्रतिक्रांती अशी येते. काल सांगितल्याप्रमाणे कोणालाही निवेदन होते का, श्रावण सोमवार आलाय, त्र्यंबकेश्वरला चला, अशी कुठली तरी जाहिरात आली का? आम्ही तर व्हॉट्सअपवर पाठू परेशान होतो. वर्षावास सुरू झाला, बिहारात या, बिहारात या. बोंबलायला कोणी येतच नाही. त्यांना निमंत्रण द्यायची गरज नाही. आम्हाला निमंत्रण देऊ नये, आम्ही म्हणतो आम्हाला माहिती आहे. बाबासाहेबांनी काय दिलं ते आम्ही वाचतो. आचरण आणायची गोष्ट नाही. का करतात ते? त्यांनाही माहिती आहे पिंडीवरची दूध काढल्याने काही मिळणार नाहीये, पण तिथला तो सजग आहे, तो तुमच्या ह्याच्यात करतो. कारण धर्म जर चालवायचा असेल तर त्यांना त्या प्रथा ठेवल्या पाहिजे. आम्ही त्या वाटाच बुजवून टाकतो बाबासाहेबांनी. आणि परत आम्ही एवढे ढोंगी आहोत की आम्ही बाबासाहेबाला बाप म्हणतो. प्रत्येक जण म्हणतो की नाही, बाबासाहेब आमचा बाप आहे. आजा बाप म्हणतो, बापही बाप म्हणतो, पोरगही बाप म्हणतंय, आणि येणाऱ्या मला वाटतं सगळ्या पिढ्या बाबासाहेबाला बाप म्हणतील, पण त्या बापाचं काही कोणी ऐकत नाही. म्हणजे आम्ही कसे आहे, त्याला काय म्हणतात आपण, वाया गेलेली लेक. बाप तर मानायचं, पण त्या बापाचं काही ऐकायचं नाही. कारण बापाची शेवटची इच्छाही आम्ही पूर्ण करायला तयार नाही. लिहून ठेवले बाबासाहेबांनी. 24 नोव्हेंबर 1956 मरायच्या अगोदर काही दिवस बाबासाहेब सारनाथला भाषण देतात, जिथे बुद्धांनी पहिलं प्रवचन केलं. लिंक आपल्या लक्षात येत नाही. बुद्धांनी पहिलं प्रवचन केलंय आणि बोधिसत्वाचं अखेरचं भाषण आहे. त्या भाषणात बाबासाहेब सांगतात की किमान रविवारच्या दिवशी विहारात. बोधिसत्व तिथे अखेरचं भाषण आहे बाबासाहेबच होते. आणि तेही कुठे, की जिथे बुद्धांनी पहिलं प्रवचन केलंय. पंचवर्गीय भिक्षूला पहिला धम्म सांगितलं. तिथे बाबासाहेबांचं शेवटचं भाषण आहे, आणि त्या शेवटच्या भाषणात सांगतायत की किमान रविवारच्या दिवशी तुम्ही विहारात जा. आम्ही बाप म्हणतो, मग बापाची ती शेवटची इच्छा आहे की नाही? ह्या साकेत नगर मध्ये किती महार असतील? महार म्हटलं की राग येतो नाही का? खरं बोललं की राग येतो. राग कोणाला येतं? काळ्या माणसाला काळा म्हटलं की त्याला लय राग येतो. आपण आहे ना, यायला पाहिजे का? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी शीलप्रिय नावाचे भंतेजी होते, ते 7व्या वर्षी सामनेर झाले, बंगाली होते. तर ते म्हणे मी 8-9 वर्षाचा होतो तेव्हा चारिका करायला जायचे ना, तर ते माझ्यासारखंच एक पोरग होतं म्हणे. ते दूर उभं राहायचं, चिडवायचं, हे टकले आले, टकले आले, टकले आले म्हणायचं. मी 8-9 वर्षात मला राग यायचा, पण आमचे जे गुरु असायचे ते आम्हाला थांबवायचे. एक दिवस म्हणे मला राग सहन नाही झाला, मी चिवर बिवर गुंडाळून धावत जाऊन त्याला असं बडवलं, विचारूच नका. माझ्या गुरुनी मला सांगितलं असं नाही करायचं, म्हणजे तू सामनेर आहे. म्हणजे रोज टकले म्हणतोय मी. म्हणे आहे ना आपण टकले म्हणून टकले म्हणतोय, चुकीचं काय बोललं? पण भंतेजी म्हणतात मी त्याला बडवलं,
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, ते पूर्व हात मागे करून उभं होतो. आम्हाला वाटलं त्याच्या हातात दगड आहे. आम्ही सगळ्यांनी भिक्षापात्र डोक्यावर घेतलं, मारलं तर फुटायचं ना, पण ते हात उभं करून होतं. ते पळत आलं आणि सगळ्याच्या प्रणाम करायला लागले. एका शिक्षेचा परिणाम त्याच्यावरती झाला होता. त्या दिवसपासून म्हणे ते पुढे सगळ्यांना ओरडत सांगायचं, भिक्षू आले, भिक्षू आले, भिक्षू आले, आणि चारिका घेऊन लोक दरवाजात उभी राहायची. ही परिवर्तनाची नांदी असतात. तसं मला वाटतं की आता आपल्याला कोणीतरी बडवायला पाहिजे, तर आपण वाटेवर येऊ. बडवायला ती ऑथॉरिटी पाहिजे ना. हसण्याची गोष्ट जरी असेल पण आम्ही सिरियस झालो असतो. हे बडवणं ग्रंथात आहे. जेव्हा बाबासाहेब लिहितात की नाही, बोधिसत्व जेव्हा म्हणतात की मला शिकल्या सवरलेल्या माणसाने धोका दिला, हे बडवणं आहे ना. हे आम्हाला बडवलेलंच आहे. आमच्या लक्षात येत नाही, आम्ही बेशरम आहे. ह्या गालावर मारलं तर आम्ही महात्मा गांधीचा सेवक होतो, हा गाल पुढे करतो. बाबासाहेबाला या अपेक्षित नाहीयेत. बाबासाहेब म्हणतात ना, याच्यात शांतता नाहीये. त्यांनी याच्यावर मारले, तू याच्यावर मार, तेव्हा शांत होईल. तू बी बरोबर, मी बी बरोबर. बाबासाहेबाला ती शांतता अपेक्षित आहे, महात्मा गांधीची नाही. कारण महात्मा गांधीच्या शांततेने माझ्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब हेच लिहितात की म्हणून ज्या सवलती त्याच्या करता दिल्या, त्याच्या समाजाकरता दिल्या, त्याच्या जाती करता दिल्या, बाबासाहेबाला ते सुचवायचं की मी तुमच्या करता दिल्या त्या सांभाळा. तर सांभाळत का मी? म्हणून श्रावण सोमवार आजपर्यंत आहे. तुमच्यात मिळालेल्या सवलती कधी गेल्या त्या तुम्हाला माहिती नाही. आणि बाबासाहेबाला आम्ही आमचा भाग्य विधाता म्हणतो. प्रतिक्रांतीपासून आम्ही काय घेणार आहोत? म्हणून त्याच्या डोक्यात घातलेली प्रक्रिया आजही चालू आहे. कायद्याने अस्पृश्यता मानणं हा गुन्हा आहे. 7 वर्षाची सजा आहे. पण तरी अस्पृश्यता पाळल्या जाते. कारण का? ती आम्ही पाळू देतो. त्याला आम्ही कारणीभूत आहोत. मी प्रत्येक गोष्टीला सांगतो की सगळ्या गोष्टीला 100% नसेल, 10% तो होईना आम्ही कारणीभूत असतो. कारण आम्ही बाबासाहेब डोक्यात घेतले नाही, बुद्ध डोक्यात घेतले नाही. का बुद्धच दिला आम्हाला बाबासाहेबांनी? जगातला 1 नंबरचा धर्म ख्रिश्चन होता, त्यावेळेस ख्रिश्चनाचं राज्य होतं नाही तर. जेव्हा आम्हाला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1932ला, त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज ख्रिश्चन होते. कुणी आज काय आपल्या सुविधानुसार होते ना. आमचे आठवले साहेब बीजेपीत का जातात? बीजेपीचं राज्य आहे म्हणून. उद्या बीजेपीला बोलू द्या आमच्या आठवले साहेब शरद पवाराकडे, वेळ नाही लागणार त्याला. ही माणसाची प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांनी का नाही त्यावेळेस आम्हाला ख्रिश्चनाच्या ओटीत टाकलं? कारण बाबासाहेबाला माहिती होतं की हा समाज माझा कोरी पाटी आहे. कोऱ्या पाटीवरती मी जे लिहील ते चांगल्या प्रकारे उमटेल. लिहिलेल्या पाटीवरती चांगलं नाही उमटणार. बाबासाहेबांच्या ही अपेक्षाही आम्ही फोल करून टाकली. आम्ही केली. परत लक्षात सांगतो, आमच्या बाप दाद्यांनी नाही. ते अनाडी होते, त्यांना काही शिकवायचं नाही. पण बाबासाहेबाला बाबासाहेब करण्यात आमच्या बाप दाद्याचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. कारण मी नेहमी उदाहरण देताना सांगतो, महापुरुष घडवायलाही त्या समाजाला सजग व्हावं लागतं. बाबासाहेबाच्या अगोदर मुक्ता साळवे आली होती. सावित्रीबाईच्या वर्गामध्ये 7 वर्षाची मुक्ता साळवे त्यावेळेस बंडखोरी करून ग्रंथ लिहिते, निर्मिका देवा तू आमचा देव नाहीयेस. का नाही महापुरुष होऊ शकली? कारण त्यावेळेच्या मातंगाने तिला डोक्यावर घेतलं नाही. लहुजी वस्तादाची पुतणी आहे ती. मारे आत्ताचा मातंग जय लहुजी म्हणतो इतिहासी सर. त्यावेळेची मुक्ता साळवे कोण आहे? लहुजी साळवेची पुतणी आहे. लहुजी साळवेने स्वतः खांद्यावर घेऊन सावित्रीबाई फुलेच्या वर्गात नेऊन घातली आणि दरवाजावर पहारा दिला. त्या दिवसापासून सावित्रीबाईच्या अंगावर सेल मारण्याची हिंमत कुणी केली नाही. काही लहुजी वस्तादे पहिलवान होते. लोकमान्य टिळकासारख्याला धडे देत होते, शिकवत होते. हा इतिहास आम्ही विसरतो की आमच्यात काय ताकद आहे. प्रतिक्रांती क्रांती लिहिण्याचा उद्देशच तो आहे. बाबासाहेबाला भीमा कोरेगावला पहिल्यांदा बाबासाहेब का गेले?
तुमच्या पुढे शौर्य ठेवायचं होतं की तुम्ही ऐऱ्या गैऱ्याची अवलाद नाहीये, तुमचे पूर्वज खूप शूर होते. 500 महाराणी 28,000च्या पेशवेला शरण आणलेलं आहे, म्हणून तुम्ही तुमचा इतिहास खूप उज्ज्वल आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जो स्वतःचा इतिहास वाचत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. आणि आमच्यातली कमी आता तीच झाली, आम्ही आमचा इतिहास वाचत नाही. आम्ही आमचाच इतिहास आमच्यापासून सुरू करायचा प्रयत्न करतोय. आमचे पूर्वज कोण होते, आमच्या पूर्वजांनी काय केलं, आमच्याकरता किती किंमत मोजलेली आहे, आणि मग ती किंमत आता आम्ही त्याचे काही उत्तराई आहोत की नाही, ती निदान टिकवायचं तरी आम्ही राहिलो पाहिजे. बाबासाहेब एकटे असताना त्या प्रतिक्रांतीच्या समोर एकटे बाबासाहेब आहेत. तुम्ही विचार करा, त्यावेळेस 543च्या सदनामध्ये एकटे बाबासाहेब आहेत. एकटे बाबासाहेब लढून तुमच्याकरता सवलती आणल्या. आता एससीचे 149 खासदार आहेत त्या याच्यामध्ये, आणि 149 असतानाही तुमच्या सवलती गेल्या. कारण का? क्रांती आणि प्रतिक्रांती वाचली नाही, इतिहास आम्ही वाचले नाही, आम्ही गुलामच झालो. आजही आम्ही त्या गुलामगिरीच्या जोखंडामध्ये जातो. क्रांती आणि प्रतिक्रांती जेव्हा म्हणून हे कायदे केले तेव्हा त्यांनी बाइंड केलं. 16 वर्षी बामणाच्या पोराने शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यावर तो जबरदस्ती करतो आणि ते गायत्र मंत्र म्हणून केलं पाहिजे. आमचं पोरग शाळेत घालताना आम्ही विहारात पण पाठवत नाही की किमान पहिल्या दिवशी जाताना विहाराकडून जा. आम्ही म्हणतो काय त्या मूर्तीमध्ये, अति वैज्ञानिक झालो आम्ही की त्या मूर्तीला प्रणाम करून काही भेटणार आहे का, कशाला पाठवायचंय विहारात. त्यांनाही माहिती आहे गायत्री मंत्र म्हणून काही होणार नाही, परंतु ऑफिस मध्ये गेला, गायत्री मंत्र म्हटला, गळ्यामध्ये जानवं टाकलं, आणि ते जानवं जर पुढच्या ऑफिसरनी बघितलं की त्याच्या लक्षात येतही बामणास आहे, आणि तिथून सुरुवात होते ती ट्रीटमेंट. तुमच्या जयभीमच्या नाऱ्याला पुढचा जयभीमही म्हणत नाही. जर तो ऑफिसर असेल ना, तुम्ही अनुभव घ्या, जा ऑफिसमध्ये तो मोठा, आता मी नाव नाही घेत, ह्या आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे खूप मोठे साहेब आहेत, माझं प्रवचन ऐकता ऐकता एक दिवस बसले होते पुढे, मला येऊन परिचय करून दिला, काय मी अमुकामाई काय युनिव्हर्सिटीत या एखादी. ठीक आहे, साहेबांनी बोलवले, जाऊया. 1983 ला मी एमकॉम झालेला आणि मी सर्टिफिकेट नाही घेतलेलं अजून, वाट पाहत होतो बाबा, कारण त्यावेळेस मराठवाडा युनिव्हर्सिटी होती ना, म्हणून बाबासाहेबाची युनिव्हर्सिटी झाल्यावर माझ्या डिग्रीवरती नाव कोणाचं येईल, बाबासाहेबाचं येईल, म्हणून आम्ही डिग्रीचं सर्टिफिकेटच नव्हतं घेतलं, विसरून गेलो. आता काही गरजही नव्हती राहिली. त्या दिवशी म्हटलं जाऊ, सर्टिफिकेट मरता मरता का होईना आपल्याला याला असावं, म्हणून चिवरावरतीच गेलो. साहेब केबिन मध्ये होते, साहेबांनी मला वंदा मी भलते तर सोडा, पण साहेब केबिनच्या बाहेर निघून गेले. म्हणजे बोलण्याच्या वागण्याच्या आमच्या प्रथा खूप वेगळ्या आहे आम्ही. आणि म्हणून क्रांतीला प्रतिक्रांती जर आम्हाला परत क्रांती आणायची असेल तर काही पथ्य आम्हाला पाळावं लागते. हे पथ्य जर नाही पाळले तर मी मागे 2-3 वेळा सांगते, तुम्ही म्हणत असाल भंतेजी नेहमी सांगतात, हो तुमच्यावर नेहमी हॅमरिंग झालं पाहिजे. तुम्ही जर मेला तर तुमची पोरं फोटो घरात लावणार नाहीत, कारण ते म्हणतील आमच्या सवलती जात होत्या तेव्हा तुम्ही मजा करत होते, त्या तुम्ही नव्हत्या मिळाल्या, बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या तुम्ही त्या राखूही शकल्या नाहीत. म्हणून आज बाबासाहेबांचे फोटो आमच्या घरात आहेत. किमान आम्ही आमच्या वडिलांना तरी लावतो, कारण ते अनाडिका असताना पण बाबासाहेबांना साथ दिली होती. आपले नातू आणि पोते मात्र आपला फोटो लावणार नाही, कारण ते आम्हाला म्हणतील तुम्ही जे होतं तेही सांभाळलं नाही. एखाद्या बापाची इस्टेट एखाद्या पोराने बेवडा पिऊन उडवावी, त्या प्रकारचे आम्ही आहोत. म्हणून आम्हाला एक ग्रंथ, आम्हाला हे वर्षावास कशा करताय, तर आम्हाला ही सुज्ञता आली पाहिजे. ह्या ग्रंथामधून आम्हाला कळलं पाहिजे, म्हणून काय काय गोष्टी घडवल्यात त्यानुसार आमच्या ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्याच्या पुढे लिहितो बाबासाहेब लिहितात, अध्याय 2 आहे, 76वा श्लोक आहे मनुस्मृतीचा. तो लिहितो, ब्राह्मणाने 3 वेदातून सार काढून अ ओ आणि म ही अक्षरे काढली, आणि या 3 अक्षराचा ओम हा एक अक्षरी स्वर व त्यापुढे भूर हे शब्द येतात, म्हणजे पृथ्वी आकाश व स्वर्ग. या 3 वेदातून 3 आणखी शब्द तयार केले, ते शब्द म्हणजे तन, सावित्री, गायत्री. वेदाने या शब्दाचे महत्व लक्षात घेतले आहे.
आणि त्यांनी एवढं ॲम्ब्रेंग केलं की मी कालच सांगितलं ना तुम्हाला, ओ आणि म याचा ओम बनवला. कोणामध्ये आला होता? जो तुमचा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, याचा ओम त्यांनी पोटामध्ये खाली आडवी रेष घालून त्याचा ओम केला आणि तो त्यांच्या पुढे टाकला आणि ओम हा पहिलं अक्षर आहे म्हणून सांगितलं. आजही तुम्ही बघा हिंदू धर्माच्या किंवा पोळाच्या वहीवरती पहिलं काय करतात? ओम काढतात. ओम हा मंत्र कुठून सुरू झाला होता? तर बुद्धाच्या काळापासून. म्हणून बाबासाहेबही ते मंत्र म्हणायचे. आपल्या शिकले सवरल्या लोकांच्या लक्षात नाही, बाबासाहेब तो मंत्र म्हणायचे. ओम मने पद्मे नमः किंवा ओम मने पद्मे हूं, हा मंत्र बौद्धाचा मंत्र आहे. त्याच्यामध्ये थोडाफार फेरफार करून त्यांनी गायत्री मंत्र बनवला आणि तो मंत्र म्हणूनच ब्राह्मणाच्या, क्षत्रियाच्या, वैश्याच्या पोरांनी शिकायला जावं. तुमच्यावरती तर एवढं बंधन घातलं की वेद शिकणं तर दूर पण ऐकणंही लांब ठेवले. म्हणून आजचे जे कोणी ओबीसी आहे त्या बिचाऱ्यांना माहितीच नाही ते शूद्र आहेत. बाबासाहेबांनी एक मोठा ग्रंथ त्यांच्याकरता लिहिला की शूद्र पूर्वी कोण होते. आणि अडचण अशी झाली की आम्हाला शूद्र म्हणायला लागलो. तुम्ही शूद्र नाहीये, तुम्ही अवर्ण आहात. परत तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो की नाव ठेवण्यापासून तर आदराने प्रणाम करण्यापर्यंत म्हणूनही तुमच्यावरती बंधनं घातली शूद्रावरती. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला की ब्राह्मणाचं नाव हे कसं असावं? ज्ञानदर्शक, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ही नावं कोणाची आहे? ब्राह्मणाची. क्षत्रियाचं नाव कसं असावं? शौर्यवान, म्हणजे शेरसिंग, सूरसिंग, हे कोणाचे नाव आहे? क्षत्रियाचे. वैश्याचे नाव व्यवहारवाचक असं. शूद्राचं नाव तिरस्करणीय असं नियम घालून दिला आणि पाळले आमच्या लोकांनी. आज्या पंजाचे नाव आठवा तुमच्या? बंड्या, खंड्या, धोंड्या अशीच नावं सापडतील तुम्हाला, कारण ती मनुस्मृतीनुसार होती. याच्या पुढे आदिवासी पारद्यामध्ये जर गेलात ना तुम्ही, त्यांना संस्कृतीच माहिती नव्हती. मग त्यांची नावं कशी आली? तर पारद्याला नेहमी पोलीस पकडून जातो आणि पोलिसाच्या कमरेला पिस्तूल असतो म्हणून की पारदील पोराचं नाव पिस्तूल आहे. लक्ष्मण मानेचं उचल्या जर वाचलं असेल तरी सगळे जीवर तिकडे सवरलेले आहेत. ही संस्कृती कशी निर्माण होते? त्यांच्या पोराचं नाव काय? उचल्या, जमादार्या, जजा, कारण त्यांच्या संपर्कात हे आले होते. आमच्या लोकांची नावं धोंड्या, कोंड्या, उकांड्या, कारण आम्ही त्या संस्कृतीत हो, गावाच्या बाहेर होतो. आणि म्हणून ही संस्कृती एवढी रुजवली. पारद्याच्या पालामध्ये तो पारधी 5 दिवस एका गावात राहू शकत नव्हता. आता तुम्हाला ती संस्कृती माहिती आहे का नाही माहिती नाही, पण पारधी जर एका गावाच्या बाहेर उतरला तर पहिलं त्याला पोलीस पाटलाकडे जायचं, नाव लिहून द्यायचं, किती दिवस राहणार आहे हे ठरवायचं. त्या दिवशी पाटील जाऊन त्यांचे पालक उठवलं. ही संस्कृती म्हणून आणून ठेवली होती, एवढी निर्दयी आणि एवढी क्रूर. त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे महापुरुष आहेत. पहिलं बंड हे बुद्धाने केलं होतं. बुद्धाच्या वेळेचा जो वैदिक धर्म होता त्या वैदिक धर्मावरती खूप झाला. आपण म्हणतो ना की बुद्धाच्या काळात खरंच चांगलं होतं का? कधी जन्माला येतात ते महापुरुष आणि ते की जेव्हा जगातली परिस्थिती ही अतिविलक्षण होते. बुद्धाच्या काळामध्येही महाभयंकर संग्राम वाढलेला होता, कारण यज्ञ वाढले होते. यज्ञामध्ये पशुबळी दिल्या जायचे. नुसते पशुबळी दिल्या जायचे नाही तर नेमकं त्याच वेळेस तुम्ही ऐकत असाल आम्रपाली आणि यांच्या कथा तुम्ही खूप सोर्सीने ऐकता, पण त्यावेळेसचा किती भयानक प्रकार होता. बाई सौंदर्यवान आहे तर तिला कंपल्सरी नगरवधू, आजच्या भाषेत वेश्या म्हणायचं, कंपल्सरी केल्या जायचं. कारण का? तर ती सुंदर आहे. सौंदर्याचा तिला शाप होता. बुद्धाच्या काळात किती भयानक परिस्थिती होती ती. इथे बुद्धाने केली आणि आम्रपालीच्या दारी स्वतः भिक्षा मागायला जातात आणि आम्रपालीला ही गरज असते. बाबासाहेब का निर्माण झाले? तर अति अत्याचार वाढले होते आणि म्हणून बाबासाहेबांनी आमच्याकरता ही जी ग्रंथ संपदा लिहून ठेवली, ही ग्रंथ संपदा आमच्याकरता खूप मौलिक आहे. आम्ही आमचा हिस्सा उचलला पाहिजे. परत आम्ही काय म्हणतो, मी एकटा काय करू शकतो? आपल्यात तेच आहे ना, सगळ्याच गोष्टीत आम्ही, हा एक आमच्या पुढे प्रश्न असतो.
ठीक आहे, समाज आघाडी आहे, मी काय करू शकतो? ठीक आहे, आमचे लोक निवडून येत नाही, आम्ही काय करू शकतो? आम्ही कमी आहे तो. मी काय करू शकतो याला जर बाबासाहेब म्हटले असते तर आजपर्यंत आम्ही एवढ्या स्वाभिमानाने बसलो असतो का? बाबासाहेब एकटेच होते ना. जेव्हा इंग्लंडहून पहिले बाबासाहेब आले, बाबासाहेबांना राजकारणाची काही गरज नव्हती, नव्हतं पण त्यांच्या मनात. इमानदारीने ते कॉन्ट्रॅक्ट नुसार सयाजीराव गायकवाडाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, मी तुला शिकवायला पाडतो, शिकून आला की माझ्याकडे नोकरी कर. इमानदारीत बाबासाहेब गेले. सयाजीराव गायकवाडाच्या दरबारामध्ये बाबासाहेब नोकरी करायला गेले. तोपर्यंत बाबासाहेबांच्या डोक्यात काही होतं का? इमानदारी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, मला शिष्यवृत्ती दिली, शिष्यवृत्तीचा अग्रीमेंट आहे. आजही तुम्हाला बाहेर जायला जी शिष्यवृत्ती मिळते की नाही आपल्या लोकांना, गव्हर्नमेंटचं अग्रीमेंट असतं. तोच नियम आजही आहे की तिकडून पीएचडी घेऊन आल्यानंतर किंवा MS होऊन आल्यानंतर तुला 5 वर्ष तरी किमान सरकारी नोकरी केली पाहिजे, हे अग्रीमेंट असतं. तुझं सयाजीराव गायकवाडाबरोबर बाबासाहेबांचं होतं. बाबासाहेब इमानदारीत गेले तिथे, पण बाबासाहेबाला ट्रीटमेंट मिळाली आणि डोक्यात मात्र आता लख प्रकाश पडलेला होता. बाबासाहेबाचं डोकं महार राहिलेलं होतं का? बाबासाहेबाचं डोकं बुद्ध झालं. आणि मग तेव्हा ज्यांना की ज्या चपराशाने 7 दिवस झाले आंघोळ नाही केली, त्याच्या अंगाचा वास येतोय, मी सुटाबुटातला पंडित आणि मला हा फाईल फेकून देतोय, इथे काहीतरी गडबड आहे. मी इंग्रजाच्या गावात जाऊन आलो, तिथे असं कोणी फेकलं, तिथे मला कोणी अशी ट्रीटमेंट, इथे प्रकाश पडतो बाबासाहेबांच्या डोक्यात. आणि मग ते समाजामध्ये उतरतात. मग त्या बडोद्याचे संकल्प गार्डन मध्ये जाऊन बसतात, ढसाढसा रडतात. जर माझीच अशा ही आहे तर माझ्या समाजाची काय असेल? आणि इथून बाबासाहेब एकटेच सुरू होतात. तुमचा उद्देश जर चांगला असेल, हेतू चांगला असेल, तुम्ही चाला, कारवा ऑटोमॅटिक. फक्त तुम्ही चालायला सुरुवात तर करा. हा, पण उद्देश चांगला असा. आमचा उद्देश चांगला नसेल तर काही वताळा करता लोक येतात तर मग परत निघून जातात. तुमचा उद्देश साध्य असेल तर वेळ लागेल, पण कारवा नक्की बनेल. बाबासाहेबांच्या प्रतिक्रांतीचा कुटुंबातील नीतिशास्त्र हा चॅप्टर आज आपण इथे संपवला. उद्या आपण भगवद्गीतेवरचं विश्लेषण पाहणार आहोत. तरी आज आपण इथे माझी देशना प्रवचन किंवा ग्रंथाचं पठण थांबवूया. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु धम्मानु संघानु भावे सदा स्वस्ति भवन्तु. सुखी